आपल्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या माध्यमातून गौरी आरास देखावा आपण सोलापूर दर्शकांना दाखवण्याचा या माध्यमातून आपला प्रयत्न आहे। सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा सर्वसामान्य कष्टकरी कामगारांचे सर्वांचे नेते असणारे दिलीपभाऊ कोल्हे यांच्या घरी आपण गौरीची आरास पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि हा जो देखावा केला आहे तो आपण त्यांच्याच कडून आपण ऐकूया। दिलीप कोल्हे माजी नगरसेविका, आज आमच्या घरी गौरी लक्ष्मी आहेत। हे करण्यासाठी आम्हाला 40 वर्ष झाले आज परंपरा चालू आहे ही। तर दरवर्षी वेगवेगळे असे आरास करतो आहे। तर ह्या वर्षी हेमाडपंथी देवळाचा आरास केला आहे। त्याच्या अगोदर महादेवाचे मंदिर केलं, गोकुळ केला होता, त्यानंतर हिमालय केले, अमरनाथचा हे पण केलं होतं। असे वेगवेगळे करतो आणि हे करण्यासाठी आमच्या घरातले सगळेच कुटुंबातले लहान थोर मंडळी हे करू लागतात आणि काय बाहेरून काही विकत आणत नाही। तर ह्या त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आम्हाला खूप उत्साह येतो। याचा स्वराज्य चॅनलचे कॅमेरामन या ठिकाणी आले आणि कामगार भागामध्ये गौरी गणपती आणि गणपतीची आम्ही दरवेळेला वेगवेगळ्या पद्धतीचा आरास या ठिकाणी करतो। त्या माध्यमातून यावर्षी आम्ही पंढरपूरच्या हेमाडपंथी मंदिराची स्थापना या ठिकाणी केली। आपणही आलात त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो। आणि आपण आला म्हणजे कसं एक पाठीवर थाप मारल्यासारखी असते की बाबा आपला आरास हा शहराच्या दृष्टीनं लोकांना दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, म्हणून तुमचे अभिनंदन।
माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांच्या घरामध्ये जी प्राचीन हेमाडपंथी मंदिराचा गौरी आरास देखावा केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला एक सविस्तर माहिती देण्यासाठी या ठिकाणी दत्ता बडकनची आपल्याला माहिती देत आहेत ते आपण ऐकूया. दत्तात्रय कंटाप्पा बडगनची राष्ट्रवादी युवक संघट तोगटी युवक संघटनेचा अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ कोल्हे. आम्ही कमीत कमी 10 ते 8 वर्षापासून दरवर्षी हा देखावा बघण्यात येतो. दिलीप भाऊने एवढा सुंदर व त्यांच्या परिवारानं एवढं जीव लावून मनानं करतात. दरवर्षी देखावा नवीन नवीन पद्धतीनं करत असतात. भाऊचं किती कौतुक केलं तेवढं कमी आहे. आणि लोकांना घेऊन ना आपली पूर्ण परिवार ह्या गोष्टीत जीव लावून रात्रंदिवस हा डेकोरेशन करण्यासाठी त्यांचं बघत मी दरवर्षी येऊन मी बघत असतो. खास भाऊ काय करतात, काय तर काही नवीन करण्यासाठी मी खास हा नवीन केल्यामुळं मी बघण्यासाठी आलो आहे. साधारण किती वर्षापासून आपण बघायला येतो? मी कमीत कमी 10 ते 8 वर्ष झालं. मी दरवर्षी कुठं बी असू दे, मी सोलापूर असो, मी पुणे असो या मुंबई असो, ते सगळं सोडून मी तरी भाऊचं डेकोरेशन बघण्यासाठी 100% मी काही बी असून गौरी बघायला येतोच. हा देखावा बघून आपल्याला काय मिळतं? म्हणजे हा देखावा बघितल्यावर एनर्जी मिळते. मी पूर्व भागमध्ये राहतो. हा डेकोरेशन बघून माझा चौडेश्वरी मंदिरचं मी योग संघटनेचा अध्यक्ष आहे. हा डेकोरेशन बघून माझा ज्योती उत्सव असतो, माझ्या समाजाचा ज्योती उत्सव असतो. हे बघून मला प्रेरणा मिळत असते. असं काहीतरी वेगळं करावं आमच्या ज्योतीसाठी, देवीच्यासाठी, असं काहीतरी करण्यासाठी मी विशेष भाऊचं बघण्यासाठी येत असतो खास. आता यातून प्रेरणा घेऊन आपण समाजाला काय संदेश द्या? भाऊ हे बघून आनंद वाटतं की लोकांना आम्ही सांगू इच्छितो हे कसं करत असतात, काय सांगत असतात, हे काम काय पद्धतीनं होत असतं. मी माझ्या पूर्व भागामध्ये आमच्याकडं हाच देखावा लक्ष्मीचा असतो. मी पूर्व भागामध्ये राहत असतो. आमच्या दिवाळीला बोंबरलो म्हणून कार्यक्रम असतो. मी तुम्हाला आवर्जून सांगतो, आमच्या घरी एकदा तुम्ही व्हिजिट द्या. त्या बोंबरलो कार्यक्रम असतो. हाच बघून भाऊचं डेकोरेशन करून मी त्या डेकोरेशनमध्ये तिथं माझ्या घरामध्ये हेच काहीतरी ॲडजस्ट करून करत असतो. मला भाऊचं दरवर्षी बघायला आनंद वाटतो. ह्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं, नॉलेज मिळत असतं.